नमस्कार. मी सौरभ राजेंद्र सोनवणे. फिजिक्सवालामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. खुश तो होंगे आज तुम बहुत, है की नाही? डेट आलेली आहे, आता अभ्यासाला लागायचं आहे आणि आता हातात उरलेले जे 50, 52, 55 दिवस आहेत त्यात अगदी छान पद्धतीने मेहनत करून आपल्याला रिझल्ट आणायचा आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. छान अभ्यास करा. उरलेला हा सर्व काळ अगदी व्यवस्थित वापरा आणि तुमचा रिझल्ट या वेळेला आलाच पाहिजे यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडनं आणि फिजिक्सवालाकडनं. माझ्याकडे दिले गेलेला आजचा विषय असा आहे की कोण अर्ज करू शकतोय. आता नव्यानं जर समजा विंडो ओपन झालेली आहे आणि मला अर्ज करायचा आहे तर मी या संवर्गात बिलॉंग करतो, मग मी परत अर्ज करू शकतोय का सर? किंवा मग माझी ही कास्ट ही बाबा रे ह्या सेक्शनमधनं मी येतो, मी परत अर्ज करू शकतोय का? याबद्दल शुद्धीपत्रक काय काय सांगतंय चला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मी सौरभ सोनवणे, तुम्हा सगळ्यांचं फिजिक्सवालावरती पुन्हा एकदा स्वागत. लेट स्टार्ट. शुद्धीपत्रक काल इव्हिनिंगला आयोगानं प्रसिद्ध केलेलं आहे. यात आधी असं आपलं ठरलेलं होतं की बाबा रे आपली जी परीक्षा आहे ती आपली परीक्षा ही 28 एप्रिलला होणार आहे. मधल्या काळामध्ये आपल्याकडे शासनानं निर्णय घेतला की आपल्या इथला जो एज्युकेशनली सोशली बॅकवर्ड क्लास आहे, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास SCBC असं ज्याचं वर्णन केलं गेलेलं आहे, अशा वर्गाला आता आपण आरक्षण देऊया. आरक्षणाचा लाभ आहे तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. या आधी ॲड आलेली होती, मग आता या ॲडमध्ये त्या जागा त्या आरक्षणासाठी कशा काय मॅनेज करता येतील, त्या कशा काय त्या संवर्गापर्यंत पोहोचवता येतील यासाठी आयोगानं मधल्या काळामध्ये एक शुद्धीपत्रक आणलं आणि सांगितलं का यथा अवकाश आम्ही तुम्हाला कळवू की तुमचं पेपर कधी असतील. आता फायनली आयोगानं आपल्याला कळवलेलं आहे की आपली 6 जुलैला पेपर असणार आहेत. यापुढे जात असताना आयोगानं वर्णन करून दिलं की बाबा रे उपजिल्हाधिकारी मग किती पद आहेत आणि मग आता संवर्गानुसार त्याचं वाटप कसं असेल, पुढे सो ऑन अँड सो फोर्थ सर्व पदांकरता आयोगानं आपल्याला असं बायफ्रिकेशन करून दिलेलं आहे. काल आपल्या संजय पारडे सरांनी यावरती एक खूप छान सेशन घेतलं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं तुम्हाला की बाबा रे कशा कशा प्रकारे कोणाकोणाला कशा कशा प्रकारे हे जागांचं डिवायडेशन दिलेलं आहे. म्हणून माझं काम इथपासून पुढे जाणं. पॉईंट नंबर 2 जरा नीट लक्ष द्या. 27 फेब्रुवारी 2024 यात शासन निर्णय आला आणि त्यात सांगण्यात आलं की मूळ जाहिरातीला अनुसरून अराखीव ओपन कॅटेगरी अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणाचा लाभ घेता यावा, सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचा लाभ घेता यावा यासाठी विकल्प सादर करणं आवश्यक ठरतंय. मग आता पॉईंट 3 खूप जास्त महत्त्वाचा आपल्यासाठी. पॉईंट 3 मध्ये आता आयोगानं इथं एक शब्द वापरलेला आहे फक्त. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे बरं का. मी मुद्दाम त्याला स्टार केलेलं आहे की मग हे बदल केलेले आहेत. मग आता अर्ज नव्यानं कोण टाकू शकतोय किंवा बदल कोण करू शकतोय. पॉईंट नंबर 3 जरा नीट बघा. आयोगाकडनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 परीक्षेअंतर्गत अर्जाद्वारा फक्त ओपन कॅटेगरी अराखीव, दुसरा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचा दावा SEBC करण्याकरता विकल्प सादर करणे. आधी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, आता तुम्हाला विकल्प द्यायचा आहे, मग तुम्ही करू शकता. ते 1 2 अराखीव होते ओपन कॅटेगरी, त्यामुळे एज बार झालेली होती. अशांना नव्यानं फॉर्म भरायचा आहे, मग आता असे उमेदवार नव्यानं अर्ज भरू शकतील. मग आता ह्याच्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया कशी असेल तर बघा, ह्याच्या पुढे 1 2 3 4 5 असे पॉईंट देऊन आयोगानं पॉईंट नंबर 3 मध्ये गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की आता आयोग काय करणार आहे. अर्ज प्रणालीमध्ये प्रोफाईलमध्ये माय अकाउंटवरती तुम्ही गेलात, तिथे एक लिंक उपलब्ध तुम्हाला करून देण्यात येईल. तिथे क्वेश्चन मार्कचं बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा आणि जी माहिती आयोगानं विचारलेली आहे ती व्यवस्थित तुम्ही भरा. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचा दावा विकल्प सादर केलेल्या संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. आता जर तुम्ही बदल करतात तर आधी जो तुम्ही अर्ज भरलेला होता, समजा आधी तुम्ही ओपन कॅटेगरीमधनं अर्ज भरलेला होता तर तो आधीचा दावा रद्द होईल. आत्ता जो नवीन दावा आहे तो कन्सिडर केला जाईल. पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 3 सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गात असलेल्या
आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षेकरता यापूर्वी अर्ज करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल. आयोग खूप स्पष्टपणे सांगतोय की आता आम्ही तुम्हाला वेळ देतो. खाली मी तुम्हाला जो कालावधी येतो मेन्शन करणार आहे. आता आम्ही तुम्हाला वेळ देतोय. त्या वेळेमध्ये जर समजा तुम्ही तुमचा दावा सादर केला नाहीत तर तुम्ही आधी जो दावा दिलेला होता तो आम्ही फायनल समजू. नेक्स्ट पॉइंट नंबर 4. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरता अनुदेय असलेल्या वयोमर्यादित सवलतीस अनुसरून नव्यानं पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील प्रोफाईलमधील माय अकाउंट सदराखालील प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकच्या आधारे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातून आज अर्ज सादर करता येतील. ज्यांचं एज बार झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना परत पुन्हा नव्यानं अर्ज भरता येतील. संबंधित परीक्षेकरता अर्जाद्वारा खुला ओपन कॅटेगरी अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारानं सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरता विकल्प सादर करणे तसेच नव्यानं अर्ज सादर करण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे असेल. बदल करत असाल किंवा नव्यानं अर्ज करत असाल, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 9 ते 24 मे या दरम्यान नव्यानं अर्ज करायचा आहे. 24 मे पर्यंत तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला भरून टाकायचे आहेत. चलनाद्वारा भरणार असाल तर पुढची कालावधी तुम्हाला आयोगानं दिलेले आहेत. ऑनलाईन पटापटा भरून टाका असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. एस्पेशली SBIच्या ऑनलाईन म्हणजे SBI नेट बँकिंगवरनं चलनाचं पेमेंट पटकन होतं हे आपल्याला मागच्या वेळेला पण दिसलं. आता पॉईंट नंबर 4 जरा व्यवस्थित सगळ्यांनी वाचा. महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील पद त्यांनी स्पेसिफिक करून सांगितलेलं आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण, आदिवासी विकास आयुक्तालय गट ब संवर्गाकरता कमाल वयोमर्यादा ही इतकी राहील त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे. आता पॉईंट नंबर 5 कडे वळूया. अर्ज करायचा आहे पण त्याकरता जे डॉक्युमेंट्स आहेत लागणारे ते सुद्धा आयोगानं मेन्शन केलेले 5 आणि 6 मध्ये. महाराष्ट्र राज्य नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्यानं अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट देणं गरजेचं राहील. समजतंय मला काय म्हणायचं ते? हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का रे, की तिथे तुम्ही डिरेक्टली अर्ज नाही करू शकणार आहेत. तुम्हाला त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते द्यावं लागणार आहे. पॉईंट नंबर 5. पॉईंट नंबर 6 कडे येऊया. प्रस्तुत परीक्षेकरता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना 23-24 किंवा 24-25 या आर्थिक वर्षात वैध समजला जाणारा उन्नत व प्रगत गटात मोडत नाही म्हणजे नॉन क्रिमिलेअर NCL सर्टिफिकेट सादर करावं लागणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू झाली की NCL सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहेत. आता ज्यांच्याकडे हे दोघं आहेत त्यांनी पटापटा प्रयत्न करा. ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी पटापटा प्रयत्न करा आणि काढून घ्या जर तुम्हाला या संवर्गातनं अर्ज भरायचा असेल तर. ठीक आहे, आधी ओपन कॅटेगरीमध्ये भरलेला आहे, आता टाकायचा आहे फॉर्म, पटापट काढून घ्या. साधारणतः 8 दिवस कमीत कमी या प्रोसेसला लागू शकतात. ते काढून घ्या आणि अर्ज करा. हे NCL आवश्यक राहील. ते न दिल्यास परत एकदा काय प्रॉब्लेम होऊ शकतात ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या वेळी मूळ जाहिरातीतील 16 संवर्गात आता एक मेजर इश्यू इथे असा आहे की आता नवीन संवर्ग ॲड झालेले आहेत. मी मागच्या वेळेला फॉर्म भरलेला होता, मग आता मी माझे ऑप्शन्स कसे काय तिथे टाकू? मला पण तिथे गोष्टी निवडायच्या, त्या कशा काय निवडू? आयोगानं पॉईंट नंबर 7 मध्ये त्याला सांगितलेलं आहे. मूळ जाहिरातीमध्ये 16 संवर्गांकरता अर्ज केलेल्या उमेदवारांच्या पात्रतेनुसार विकल्प देण्यात आलेले होते. आता सदर शुद्धीपत्रकामध्ये नवीन 6 संवर्ग ॲड झालेले आहेत. मग आता कसं केलं पाहिजे? तर त्यांनी तुम्हाला छान पद्धतीत सांगितलं की मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा पास करा तुम्ही. मुख्य परीक्षेच्या वेळेला जेव्हा अर्ज प्रणाली ओपन होईल तेव्हा तुम्ही नव्यानं विकल्प देऊ शकाल. चिंता करण्याचं काही एक कारण नाही. परत एकदा त्यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई इथे जो खटला दाखल केलेला होता त्याच्यात जी रिट पिटिशन आलेली होती
त्यात उपरोक्त कार्यपद्धतीत सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग आरक्षणाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील दाखल रिट याचिका, तिचा नंबर तिथे त्यांनी दिलेला आहे, इतर याचिकेवरचा अंतिम निर्णयाधीन राहील. ओके, या निर्णयाधीन राहील या शब्दाचा अर्थ तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगला कळतोय की पुढे यावरती जे काही निर्णय होतील त्यावरती पुढली जी प्रोसिडिंग्स आहेत ती कॅरी फॉरवर्ड होईल. सो नव्यानं अर्ज कोण करू शकतं ते पॉईंट नंबर 3 मध्ये आपण बघितलं. हे आधी अर्ज केलेला आहे, आता त्याच्यात एडिट करायचं आहे किंवा एच बार झालेलं होतं, आता नव्यानं अर्ज करायचं आहे, ती व्यक्ती जे ते सर्वच्या सर्व अर्ज करू शकतील. यात आयोगानं व्यवस्थित स्पेसिफाय केलेलं आहे कोण भरू शकतंय कोण नाही भरू शकत आहे. शिवाय इथे फॉर्म एडिट करत असताना सुद्धा आयोगानं तुम्हाला सांगितलेलं आहे की जर संबंधित परीक्षेकरता अराखीव खुला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेला आहे आणि तुम्हाला ACBC मध्ये जायचं असेल तर विकल्प सादर करणे, नव्यानं अर्ज करणे याच्यासाठी कार्यपद्धती ह्याप्रमाणे आयोगानं तुम्हाला राखून दिलेली आहे. सो जे विद्यार्थी ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी सर्वात पहिल्यांदा हे बघा की माझ्याकडे पॉईंट नंबर 5 आणि पॉईंट नंबर 6 ची पूर्तता होतीये का, होत असेल तर 100% फॉर्म भरा, तुम्हाला त्याच्यामधनं फायदाच होणार आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे पॉईंट नंबर 5 आणि पॉईंट नंबर 6 उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे त्यांना चेंज, एडिट किंवा नव्यानं फॉर्म भरता येणार नाही आहेत. तर ज्यांच्याकडे आहेत त्यांनी भरा, त्यांना आरक्षणाचा लाभ अगदी व्यवस्थित पद्धतीने घेता येईल. पुनश्च एकदा तुमच्या डोक्यामध्ये बरेच सारे प्रश्न असणार आहेत, त्यासाठी आपला कमेंट बॉक्स उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्स ह्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची जे काही प्रश्न आहेत ते नोंदवा. नक्कीच आमची टीम, मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. या व्यतिरिक्त तुमच्या काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला मांडायच्या असतील, विचारायच्या असतील, त्या देखील तिथे टाका. नक्कीच आम्ही त्याचं सोल्युशन आणण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करू. फिजिक्सवालामध्ये आपण यूट्यूबवरती अजून बऱ्याच साऱ्या नवीन सिरीज घेऊन येतोय जेणेकरून राज्यसेवा पूर्व परीक्षेकरता तुम्हाला मदत होईल. तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगला अभ्यास करा मित्रांनो. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत तर नक्कीच आहोत. आमची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.